खूप महत्त्वाची चर्चा करतो याचं कारण असं आहे की पराभव होत राहतात, विजयी होत राहतात, पराभव छोटे असतात, पराभव मोठे असतात. महाराष्ट्राचं राजकारण अशाच पद्धतीने पुढे जात आहे. या महाराष्ट्रानं अनेक पराभव असे पाहिलेले आहेत की अनेक दिग्गजांचे पराभव झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांचे पराभव झालेले आहेत. पण अशा प्रकारचा पराभव झाल्यानंतर समोरच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा जल्लोष कधीही केला नव्हता. तो आज महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी ही चर्चा पुढे नेणार आहे, पण मी शेवटचा प्रश्न अरविंद भोसले यांना विचारणार आहे. भोसले साहेब, मला हे सांगा की वाघ कोंबड्या खातो की मोठी शिकार करतो, काय नेमकं? वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे भूक लागल्यानंतर त्या मांसाहारी प्राणी असल्यामुळे जंगलामध्ये मांसाहारी जे टाइम मिळेल ते वाघ खातो, असं मी डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. फक्त रात्राला विषय असा मी पुन्हा एकदा विनंती घेऊन सांगतोय की मला ती पोटनिवडणूक पुन्हा एकदा आठवते. त्या पोटनिवडणुकीमध्ये राणेंचा विजय झाल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेचे नेते मनोज जोशी, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, रामदासजी कदम, दिवाकरजी रावते या सर्व शिवसेनेच्या नेत्यांच्या घराबाहेर आणि ज्यांनी शिवसेना सोडून राणेंच्या सोबत काँग्रेसमध्ये जायला नकार दिला त्या सर्वांच्या घराच्या बाहेर आधी 5-5 आणि 10-10 हजारांच्या फटाच्या माळा लावलेल्या मी आजही माझ्या लक्षात आहेत. परंतु तरी सुद्धा मी त्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही आणि ह्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. फक्त रात्राला विषय असा की मराठी आपल्या चर्चेमध्ये मला तुम्ही जो प्रश्न विचारला होता की हा जो पराजय आहे हा काँग्रेस आहेचा, तर मी अतिशय आपल्याला विनम्रपणे सांगतोय जे काय घडतंय आता आणि जे नंतर चव्हाट्यावरती येणार आहे. ठीक आहे, चला. नारायण राणेंचा हा पराभव आहे. माझा प्रश्न असा की या पराभवानंतर नारायण राणे यांची पुढची वाटचाल कशी होणार आहे, काय तुमचं अनालिसिस आहे? मी एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेली 10 वर्ष तिथे संपर्कभूमी तिथे काम करतोय. माझं महिन्यातून तिथे काही दिवस सातत्याने येणं जाणं असतं. आम्ही तिथे काही आठवडे राहत असतो. शिवसेना सोडून राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलेली जी त्या मंडळी आहेत त्यांनी कधी स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून संबोधलं नाही. ते स्वतःची एक वेगळी ओळख जपलेली त्यांनी राणे समर्थक म्हणून. आणि आत्ताच्या या पोटनिवडणुकीमध्ये असे राणे समर्थक जे 250-300 इथे मुंबईत आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून, त्यांनी काय नेमकं चित्र निर्माण होणार आहे, विजय मिळणार आहे की पराजय मिळणार आहे ह्याचे ठोकताळे आधीच बांधले होते. आणि त्यामुळे 2 दिवसापूर्वी मतदान झाल्यानंतर रविवारी त्यांची जी राणे समर्थकांची बैठक झाली त्यामध्ये त्याने एक विषय मांडला होता की कणकवली विधानसभेची सुरक्षित असणारी जागा स्वतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुलासाठी सेफ करून दिली होती, सुरक्षित करून दिली होती. त्या राणे समर्थकांचं आता असं म्हणणं आहे की त्या विधानसभेच्या जागेचा नितेश राणे तिकडचे जे आमदार त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या जागेवरती नारायण राणे यांनी पुन्हा विधानसभेला सामोरं जावं. असा एक डॅशिंग आणि अभ्यासून होता नेता ज्याला राणे समर्थक संबोधतात, तर त्यांच्यासाठी नितेश राणे यांनी विधानसभेचा राजीनामा द्यावा असा राणे समर्थकांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता त्यांनी तो विषय चालू केलेला आहे. आणि त्यासाठी नितेश राणे यांच्यावरती हा दबाव वाढत चालला आहे. आपल्याला पाहायचं आहे की आमदार नितेश राणे हे स्वतःच्या वडिलांसाठी त्या जागेचा राजीनामा देतात का पुन्हा एकदा त्या विधानसभेच्या जागेवरती स्वतः चिरतून तिथे तुम्ही काय तिथे नाही, आता मला सांगा तिथे राणे उभे राहिल्यानंतर तिथे पराभव त्यांचा होणार आहे का? नाही, त्या विधानसभेच्या कणकवलीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिथले शून्य मतदार निर्णय येतील. परंतु नितेश राणे आधी आपल्या वडिलांसाठी ती जागा मोठी करून देतात का हे आपण पाहू. कारण निश्चित विधानसभेमध्ये नितेश राणे यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगली कामगिरी बजावू शकतील हे तर आपण सर्वजण मान्य करू. त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या वडिलांसाठी त्या जागेचा राजीनामा देऊन ती जागा वडिलांसाठी म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं. मी प्रताप थोरात यांच्याकडे जातो. थोरात साहेब, मला सांगा की नारायण राणे यांचा एक जो बाज आहे, आक्रमक नेता किंवा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं, शिवसेनेचे नेते म्हणून काम केलं. या पराभवानंतर राणेंची वाटचाल कशी असेल, त्याची दिशा कशी असेल, त्यांना काँग्रेसमध्ये काय प्रतिसाद मिळेल किंवा अन्य मार्ग त्यांच्यासमोर काय? त्यांच्यासोबत काय आणि त्यांनी आता जे सांगितलेलं अर्थात हा शेवटी उचकवण्याचा भाग आहे की त्यांच्या चिरंजीवांनी राजीनामा द्यावा, राणेंनी तिथे यावं. राणे तसं ते करू देतील असं काँग्रेसवाले मला वाटत नाही. याचं कारण काय, तिथलं त्यांचं सुद्धा गणित डिस्टर्ब होतं. मी काय राधाकृष्ण विखे पाटलांना काढायचं का विरोधी पक्षनेत्यावरून? आत्ता काही तसं दिसत नाही. अशोक चव्हाण आत्ताच हायकमांडच्या मर्जीतले असलेले, सोनिया गांधीच्या खास मर्जीतले असलेले आज अध्यक्ष झालेले आहेत. या 1-2 वर्ष त्यांना जाण्याचा काही विषय दिसत नाही. त्यानंतर कदाचित राणेंना ते प्रांताध्यक्ष बनवतील. बरंच राजकारण अजून काही घडायचं आहे, हा दुसरा भाग आहे. त्याच्यापेक्षा मी आत्ता जातो तो असा की MIMच्या राजकारणाच्याकडं तुम्ही पहा. MIMचं राजकारण काय हे बाकी झालं, राणे झालं, शिवसेना झालं, हा विषय. MIMची आणि भाजपची आत्ता छुपी युती दिसते.
ज्या वेळेला शिवसेनेच्या गोटामध्ये विश्वास सोडला गेला, ज्या वेळेला MIMचा कॅन्डिडेट उभा राहतोय, ही त्यांची छुपी होती. काय आहे की धार्मिक ध्रुवीकरण एकदा मतांचं झालं, वोटरमध्ये आपण विसरताय. धार्मिक ध्रुवीकरण, मला बोलू द्या, मी आपल्याला विनंती करतो की मला बोलू द्या आपण. तर धार्मिक ध्रुवीकरण झाल्यानंतर, कारण राजकारण हे दोन्ही धर्माच्या नावानं मतं घेणाऱ्या दोन्ही तिन्ही पक्षांचं राजकारण हे सुकर होतं. आणि काँग्रेसचं खच्चीकरण कशात होतं की जे उत्तर प्रदेशमध्ये 30 वर्षापूर्वी केलं. ते कसं केलं तर काँग्रेसची जी ताकद होती दलित आणि मुस्लिम याच्यासाठी दलितांची मतं मायावती यांचं राजकारण पुढं करून ती मायावतींनी काढून घेतली दलित मतं, आणि दुसऱ्या बाजूला मुलायम सिंगांनी मुस्लिम मताच्यावरती दावा साधला. त्यामुळे हे दोन सेक्शन ज्या वेळेला काँग्रेसचे वीक झाले त्यावेळेला काँग्रेस खऱ्या अर्थानं विकलांग परिस्थिती झाली देशामधल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये. त्याच्यामुळे दलित इथे या निवडणुकीमध्ये म्हणजे वांद्रेच्या निवडणुकीत झाला. मी 2 प्रश्न घेऊन शरद रणपिसे यांच्याकडे जाणार आहे. शरदजी, मला सांगा की एक तर नारायण राणे यांचा पराभव झालेला आहे. काँग्रेसमध्ये आता त्यांच्यासाठी नवीन जागा म्हणजे नेमकी काय असेल, आणि त्यांचा त्यांचा जो आक्रमकपणा आहे, त्यांचं वागणं जे आहे, हे काँग्रेसला इथून पुढे पोषक ठरेल का? नाही, आपण जे म्हणाला आठवले साहेब ते बरोबर आहेत की राणे साहेब हे एक आक्रमक नेते आहेत आणि ते जे बोलायचं ते सरळ बोलतात. आणि अशा आक्रमक नेत्याची सुद्धा काँग्रेसला आज आवश्यकता आहे. कारण याच पद्धतीनं विरोधक ज्या पद्धतीने चालले आहेत, त्या सत्तेवर असणारे लोक ज्या पद्धतीने चाललेले आहेत, त्यांची चिरफाड काढण्याचं काम राणेसाहेब फार उत्तम प्रकारे करतील. आणि राणेसाहेबांचा भविष्यकाळ अतिशय चांगला असेल. राणेसाहेब शांत बसणारे नाहीत. आणि आत्ता जे भोसले साहेब म्हणाले की नितेशने राजीनामा द्यावा, राणेसाहेबांनी तिथं, हे काय हायपोथेटिकल बोलतायत, यांचं लॉजिकच मला समजत नाही. अरे राणेसाहेब मुळातच मूळचेच नेते आहेत. ते लढत राहणार, काँग्रेससाठी लढत राहणार, स्वतःसाठी लढत राहणार आणि काँग्रेस वाढवणार, काँग्रेससाठी लढत राहणार. आणि अशोक चव्हाण यांनी त्यांना आज योद्धा म्हणून अशी पदवी दिली आहे. याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला जेवढी मतं होती त्याच्यापेक्षा अधिक मतं नारायण राणे यांना पडलेली. मी राही भिडे यांच्याकडे जाणार आहे. राहीजी, मला हे सांगा की शिवसेना नेहमीच नारायण राणे यांना टार्गेट करणार आणि इथून पुढेही करणार आहे. हे आता अरविंद भोसले जे सांगतायत की कणकवलीतून नितेशने राजीनामा दिला पाहिजे, तिथे उभं राहिले पाहिजे, म्हणजे खिजवण्याचं काम जे आहे शिवसेना कायम करत राहणार आहे. मला हे सांगा की याच्यानंतर, या पराभवानंतर नारायण राणे कसे दिसतील? खरं म्हणजे हा पराभव शिवसेनेला जे वाटतंय की हा नारायण राणेंचा पराभव आहे, मला असं वाटत नाही की एकट्या नारायण राणेंचा पराभव आहे. हा पराभव काँग्रेसचा पराभव आहे. आज काँग्रेसची विधिमंडळामध्ये काय अवस्था आहे, खरं म्हणजे की तिथे विरोधी पक्षच नाही अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे काँग्रेसला नारायण राणेंची नितांत आवश्यकता आहे. नारायण राणे सारखा आक्रमक नेता, लढाऊ नेता विधिमंडळात गेला पाहिजे, विधानसभेत गेला पाहिजे. खरं म्हणजे ह्या उद्देशाने स्वतः काँग्रेस पक्षाने, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेऊन नारायण राणेंना निवडणुकीत उभं राहण्याचा आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन करून ते सर्व शक्तीनिशी त्या निवडणुकीमध्ये उतरले. आता नारायण राणे मुद्दाम शिवसेनेसाठी उतरले हे सगळं मला असं वाटतं की ह्या म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की नारायण राणे निवडणुकीमध्ये का उतरले, कारण काँग्रेस पक्षांची नारायण राणे ही आज गरज आहे. काँग्रेस पक्षाला आज आपण विधानसभेचं चित्र पराभवाने खचून जातील, नारायण राणे पराभवाने खचून जातील, हा साधा प्रश्न आहे. पराभव खूप होत असतात. प्रत्येकाचा राजकारणामध्ये पराभव होत असतो. एकट्या नारायण राणेंचाच 2दा पराभव झालाय असं नाहीये. सगळ्याच नेत्यांचे राजकारणामध्ये पराभव झालेले आपण पाहिले. दिग्गज नेते, इंदिरा गांधी सारखे वगैरे दिग्गज नेते पडलेले आहेत. त्यामुळे पराभवाने राणे खचून जातील असं मला अजिबात वाटत नाही. कारण राणेंचा मूळ अरविंद भोसले लढाऊ आहे. तर ते अरे याला दुसरा भाग असा आहे, काँग्रेस पक्ष एक मिनिट, काँग्रेस पक्ष हा नारायण राणे यांच्या एनर्जीचा उपयोग करून घेईल असं मला वाटत नाही. असं काही दिसत नाही. कारण हा काँग्रेस पक्षामध्ये आता ॲब्सेंटी लँडलॉर्ड सारखी पक्ष आहे. राहुल गांधी कुठे आहेत ते अनेक बहुतेक सर्व काँग्रेसवाल्यांना माहिती नाही. हा पक्ष आता त्याचं कसं काय उभारी घेईल हा प्रश्न आहे. तिथं काही दिसत यांच्याकडे तो. भोसले साहेब, तुम्ही जे म्हटलं कणकवलीत नितेशची जागा खाली होते का, हे तुम्ही नारायण राणेंना खिजवतायत.
त्यांचा पराभव करताय, ते विजयी कधी झाले. तर म्हणजे असं वाटतं की संपूर्ण शिवसेना पक्ष यांना नारायण राणेशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्याच्यामुळे तुमचं महाराष्ट्रातलं लक्ष कमी होत आहे. नाही, माझी विनंती आहे, हे मी म्हणत नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता हे तिथे आज सकाळी तशी मीटिंग झाली आहे त्या राणे समर्थकांची पराभवानंतर. आणि आता आपल्याकडे जे राजकीय समीक्षक आहेत त्या असतील किंवा राहीताई असतील, त्या जे म्हणतायत की नारायण राणे यांच्यासारखा प्रभावी नेता हा विधानसभेमध्ये असला पाहिजे असं या समीक्षकांना वाटतंय. पण लोटांना नाही वाटत. लोट त्यांना हरवतायत. 72,000 मताधिक्य हरवलं. आज सुद्धा प्रचंड मताधिक्याने हरवलं. लोटांना वाटतं ते योग्य आहे की तुम्हाला वाटतं ते योग्य आहे. म्हणजे आता सर्व ह्या लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण तर मतदार अरविंद भोसले वांद्र्याच्या निवडणुकांमध्ये तू हैदराबादमध्ये ये, मी इकडे येतो, अशा प्रकारची भाषणे करून तुम्ही मतदारांना चिथवलं नाही का? विकासाच्या मुद्द्यावर काय तुम्ही बोललात तिथे? आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच बोललो. हैदराबादला जायचं म्हणून उद्धव साहेबांनी हे सांगितलं नाही. उद्धव साहेबांनी कुठे, उद्धव साहेब काय म्हणाले की MIMच्या त्या ओवेसी बंधूंना की तुम्ही जे काय आज लावायची भाषा करताय त्या आधीने गरिबांच्या चुली पेटवा, ही भाषा वापरली साहेब. तुम्ही भाषण ऐकलं नाही का उद्धव साहेबांचं? आणि त्यामुळे विनंतीपूर्वक सांगतो की लोट जर समजा नारायण राणे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन सुद्धा जर हरवत असतील तर लोटांना कुठेतरी जे काही त्यांनी अनुभव घेतलेले आहेत, कारण जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं आहे किंवा जे लोटांनी अनुभव घेतले त्या लोटांच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया निघत आहेत. मी त्यापुढे जाणून एक मुद्दा आवर्जून या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करेल की कणकवलीचा जो मुद्दा आहे ते माझं म्हणणं नाहीये. कणकवलीचा जो मुद्दा आहे ते माझं म्हणणं नाहीये. आणि जे काही तिथे प्रत्यक्ष अनुभव आलं या वांद्र्याच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे त्या प्रचारासाठी, वांद्र्याच्या प्रचारासाठी नारायण राणे यांच्या माध्यमातून ज्यांच्यावरती अन्याय झालेले असे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आले होते स्वतःहून. म्हणजे एखादं पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हावं त्या मानसिकतेमधून सर्व व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आले होते. आणि त्यामुळे तिथे जे वातावरण निर्माण झालं, त्यामुळे हा नारायण राणेंच्या वाटेला आलेला अनुभव आहे. आपण पाहाल की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून ज्या आमच्याकडून जे अधुरी झालेले कामं आहेत, कारण ज्या जेव्हा तिथे आमदार शिवसेना. ठीक आहे अरविंद भोसले, आपण पुन्हा कधी या विषयावर चर्चा करू. पण आत्ता रामदास कदम जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, माजी विरोधी पक्षनेते आहेत, ते असं म्हणतात की औरंगाबादच्या निवडणुका झाल्यानंतर मी हैदराबादला येणार आहे. म्हणजे मला हे कळत नाही की विकास नाही, कारण हैदराबादमध्ये सुद्धा शिवसेना आहे. ठीक आहे अरविंद भोसले, शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची कामं चालू असतात. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात, संसदेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाते, पण प्रत्यक्षात बाहेर मात्र प्रचारामध्ये जातीपातीचं समीकरण, सूडबुद्धी अशा प्रकारचा प्रचार केला जातो. भोसले साहेब, माझा वेळ संपलेला आहे. राहीताई, माझा वेळ संपलेला आहे. मी पुन्हा या विषयावर चर्चा करेन आणि अत्यंत सविस्तरपणे चर्चा करेन. शरदजी आपले आभार, प्रतापजी आपले आभार. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की पराभवाचा विजयाचा जो माज आहे किंवा विजयाचा जो जल्लोष आहे तो कशा प्रकारे व्यक्त केला जाते. मान्यवरांनी आपली मतं ठेवलेली आहेत. विजय कुणाचाही हो, पराभव कुणाचाही हो, संसदीय लोकशाही जगली पाहिजे. चांगल्या वातावरणात निवडणुका पार पडल्या पाहिजे आणि संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जाऊन द्वेष विसरून हा देश पुढे नेण्यासाठी, राज्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. ही राजकीय पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि ही नीट प्रकारे बजावावी म्हणून ही चर्चा होती. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पात्रा, जय महाराष्ट्र. थेट अचूक बिनधास्त.